काय चर्चा झाली कार्यकर्त्यांची? अनेक ठिकाणून कार्यकर्ते आपल्याला भेटायला आले. कार्यकर्त्यांनी जे आहे आपलं दुःख, आपली निराशा, आपली उद्विग्नता जी आहे ती प्रत्येकाच्या आपल्या वेगवेगळ्या भाषेमध्ये त्यांनी मांडली. आणि मी पण त्यांना जो आहे जे काही झालं आहे गेल्या 5-6 महिन्यापासून लोकसभेपासून त्याचा सगळा इतिहास त्यांच्यासमोर मांडला. आणि एकूण जे आहे त्याचा आता परत मतदारसंघामध्ये आम्ही जातो आहोत. तिथे काही लोक म्हणतात त्यांच्याशी चर्चा करू. परत उद्या महाराष्ट्रातले सगळे आमचे कार्यकर्ते जे आहेत, समर्थक आहेत, ओबीसीचे लोक आहेत, समता परिषदेचे लोक आहेत, हे सगळे जे आहेत उद्या येणार आहेत. त्या सगळ्यांशी चर्चा करू. आम्ही जो विचार करू शांतपणे करू. परंतु सगळ्यांच्या मनामध्ये राग आहे, निराशा आहे. आम्ही त्यांना सगळ्यांना एवढंच सांगितलंय की जे काही तुम्हाला व्यक्त करायची तुमची मतं ती मोबाईलवर सुद्धा किंवा बाहेर सुद्धा आपल्या असंस्कृतपणे कोणीही काही बोलू नये. काय शिवीगाळ नसावी. ते चप्पल मार वगैरे जे काय करता तुम्ही ते अजिबात बंद झालं पाहिजे. ठीक आहे, तुमची मतं जे आहेत लोकशाहीमध्ये ती तुम्हाला व्यक्त करण्याचा अधिकार आहे. परंतु कुठे असंस्कृतपणा नको. शब्द जपून वापरा. काय आणि चप्पल मार वगैरे आंदोलनात बिलकुल थारा देऊ नका. अजिबात असलं काही करायचं नाही. एवढं त्यांना सांगितलं. आणि आता बाकीचं उद्या बघू काय. आता भुजबळ सर, आपण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवारांबरोबर होता तेव्हाही सिनियरच नेते होते, आताही अजितदादांबरोबर सर्वात सिनियर नेते. पण आपल्याला नेमकं मंत्रिपद कुणी नाकारलं हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. शोधावं लागेल ना. तोच तो प्रयत्न चालू आहे. कुणी नाकारलं आणि कुणी नाकारलं तरी शेवटी जे आहे त्या पक्षाचा जो प्रमुख आहे, बीजेपीचा प्रमुख जे आहेत तिथले सरकारमधले ते देवेंद्र फडणवीस आहेत, ते निर्णय घेतात. शिंदे गटाचे जे प्रमुख आहेत ते शिंदे साहेब आहेत, ते त्यांच्या गटाचा निर्णय घेतात. आणि बाकीचं काही असलं तरी आमच्या गटाचे जे प्रमुख आहेत अजित पवार ते त्यांचा निर्णय घेत असतात. बाकी काय सगळे सांगत असतात. प्रत्येकालाच मंत्रिपद पाहिजे असतं. प्रश्न मंत्रिपदाचा नाही. प्रश्न ज्या प्रकारे अवहेलना करण्यात आली त्याचा आहे. आणि त्याच्या संदर्भात मी उद्या तुम्हाला आणखीन काही सांगायला चर्चा झाली. हे खरं आहे. त्यांनीच सांगितलं होतं लोकसभेमध्ये उभे राहा म्हणून. ठीक आहे, आता माघार घेतो. कारण मी अशा प्रकारचे जे आहे आस लावून डोळे लावून बसणार नाही तुमच्या तिकिटासाठी. धन्यवाद. एक गाण्याच्या ओळी होत्या, जहा नाही चैना वहा नाही रहना. काय आपल्या मनामध्ये तो आपको क्या कहना है अभी? जो सही है तो कह दिया. और क्या करना. मुख्यमंत्र्यांची याच्यावर काय प्रतिक्रिया होती? आपण काही वक्तव्य केलं होतं. मला जे काय कळलं, मुख्यमंत्र्यांनी माझा प्रवेश मंत्रिमंडळात असावा यासाठी आग्रह धरला होता. आणि निश्चित ते मी कन्फर्म करून घेतले. चला आता बाकीचं काय. हो, मला हे बघा, लोकसभेवर मी जातो म्हणालो, ऐन वेळा तुम्ही कच खाल्ले, नाव जाहीर नाही केलं. राज्यसभेची जागा आली, मी म्हटलं मला जाऊ द्या, त्यांच्याला सुनीता ताईने पाठवायचं. मी म्हटलं पण ठीक आहे, आता मी काय बोलत नाही. दुसरी जागा आली, त्या ठिकाणी मकरंद पाटील यांचे बंधू नितीन पाटील यांचं नाव द्यायला लागले. आणि म्हटलं मला जाऊ द्या, माझा फायदा तुम्हाला होईल पक्षाला, माझा चांगला फायदा तुम्हाला पक्षाला, मला जाऊ द्या. मी 40 वर्ष झाली इथे आहे. नाही मग मी त्यांना शब्द दिला. आणि तुम्ही जे आहे हे इथे लढाईत असणं आणि महाराष्ट्रात असणं ही पक्षाची गरज आहे आणि तुम्हाला लढलं पाहिजे. आम्ही लढलो. आणि लढल्यानंतर आता ते सांगतात की तुम्ही राज्यसभेवर जा का, तर मकरंद पाटील यांना मंत्री करायचं. त्यांनी ते केलं. आता त्यांना ते त्याच्या भावाला सांगणार तू राजीनामा दे, खाली आहे.
आणि मग मला सांगा तुम्ही आता जा वरती. मी म्हटलं मला पाहिजे होतं हे तर मला मी काही लपून ठेवलं नाही, पण आता मी निवडणूक लढलो, आत्ताच संपली निवडणूक, अजून त्या मतदारसंघाला काही प्रश्न निर्माण झालेले आहेत ते सोडायचे आहेत. माझ्यासाठी जीव काढला माझ्या लोकांनी मला निवडून आणण्यासाठी. मी त्यांना मी काय सांगू, मी राजीनामा देऊ शकत नाही, कारण राज्यसभेवर जायचं असेल तर विधानसभेचा राजीनामा द्यावा लागेल. आणि मी त्यांना सांगितलं 1-2 वर्ष द्या मला, काय मी जातो तोपर्यंत माझ्या मतदारसंघात मी स्थिर स्थावर सगळं करीन आणि मग त्यांचा निरोप घेऊन तुमच्याकडे येतो आणि मी जातो. त्याच्यानंतर ते म्हणाले आपण चर्चा करू बसू, ते कधी बसलेच नाही. अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल तुमच्याशी संपर्क करताय, ते तुम्हाला फोन करताय, तुम्ही त्यांचा फोन उचलत नाही असं कळतं. अजिबात चुकीची गोष्ट आहे. प्रफुल्ल पटेल जे आहेत यांना फोन करतात आणि हे फोनवर त्यांच्याशी बोलतात. नाही पुढे अमित शहा यांच्या जवळ आपण गेला लोकसभेच्या काळामध्ये, हे राष्ट्रवादीतल्या नेत्यांना अर्थात प्रफुल्ल पटेलांना असं किंवा अजित पवारांना हे खटकलंय म्हणून आपला पत्ता कट झाला असं काही मला माहिती नाही, ते तुम्ही विचारा. कालमर्यादा ठेवली 75 वर्षाच्या ज्येष्ठांना मंत्रिमंडळात घेऊन असं काही राष्ट्रवादीने काही धोरण आपल्याकडे असं काही त्यांनी ठेवलं नाही. ठेवलं असतं तर मला राज्यसभेवर जा म्हणून काय सांगितलं असतं. सांगितलं असतं घरी जा. बरोबर राहायचं नाही अशा प्रकारचा सूर कार्यकर्त्यांनी बैठकीत व्यक्त केलेला आहे. तुमची भूमिका काय असणार? ते मी सगळ्यांच्या भूमिका ऐकून घेतो आहे. आपण काय भूमिका ऐकून घेता, आपण काय मी तुम्हाला सांगितलं मला मतदारसंघात जायचंय, मला उद्या मी महाराष्ट्रातले लीडर्स येणार आहेत, सगळे लोक भेटणार, मग बघू. असं म्हणतंय मला राज्यसभेवर पाठवायचं हे तुम्हीच त्यांना म्हटले होते त्यावेळेला 4-6 महिन्यापूर्वी त्यावेळेला होय, त्यावेळेला माझं ऐकलं नाही. आणि आता म्हणजे मी काही लहान खेळ नाही का तुमच्या हातातलं, तुम्हाला वाटेल तेव्हा तुम्ही जा आता वरती, आता बसा खाली, आता निवडणूक लढवा, बरं तेही जाऊ द्या. पण माझ्या मतदारसंघातील लोकांना मी राजीनामा दिल्यानंतर काय वाटेल. आणि मी त्यांना सांगितलं मी नक्की जायला मला जायचं आहे, पण मला थोडे दिवस द्या. माझ्या मतदारसंघामध्ये माझी काही कामं आहेत ती पूर्ण करतो, लोकांची समजूत काढून मग जाऊ. म्हणजे तुम्ही म्हणणार बस बस उठ उठ, छगन भुजबळ तसा मनुष्य नाही. धन्यवाद. तर छगन भुजबळ यांची पत्रकार परिषद आपण ऐकलेली आहे. मंत्रिपद कोणी नाकारलं ते शोधणार असल्याचं भुजबळ म्हणतायत, पण त्याच वेळेला त्यांनी आपल्या पक्ष नेतृत्वाकडे सुद्धा बोट दाखवल्याचं पाहायला मिळत आहे. तर त्या पक्षाचे नेते निर्णय घेत असतात आणि आमच्या पक्षाचे निर्णय हे आमचे नेते घेतात, जे पक्षश्रेष्ठी आहेत ते घेतात असं म्हणत त्यांनी अजित पवारांवर सुद्धा बोट दाखवल्याचं पाहायला मिळत आहे. मंत्रिपद कोणी नाकारले ते शोधणार असल्याचं म्हणतायत. जहां नहीं चैना वहां नहीं रहना, सही है कहना, असं पुन्हा एकदा या ठिकाणी पुनरुच्चार केलेला आहे भुजबळांनी. त्यामुळे भुजबळ आता नेमका काय निर्णय घेणार ते बघावं लागेल. दरम्यान मी लहान खेळणं आहे का असा सवाल भुजबळांनी या ठिकाणी विचारलेला आहे आणि आपला संताप व्यक्त केलेला आहे. तर चर्चा करो बसू असं बोलले, पण चर्चा केलीच नाही असंही भुजबळ म्हणतायत. त्यामुळे आता भुजबळ यांच्या म्हणण्याचा नेमका अर्थ काय असा सवाल या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. तर मंत्रीपद नाकारल्यानंतर भुजबळ यांची समजूत अजूनही काढण्यात आलेली दिसत नाहीये. याशिवाय अजित पवार नॉट रिचेबल असल्याच्या बातम्या आलेल्या होत्या, त्यावर सुद्धा भुजबळांनी भाष्य केलेलं आहे. अजित पवार हे नॉट रिचेबल नाहीये, तर ते प्रफुल्ल पटेल यांच्याशी बोलतायत असं सुद्धा भुजबळांनी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.